श्री गणेशाय नमः। प्रियन्तां खलु गणपत्यपथगा श्रीमोरया योगिनो यैर्भ्रष्टं जगतीतलं विमलतां कीर्त्या हि नीतं पुरा। तेजश्री पवनातटे सुविमले कुर्वन्ति वासं चिरम् रक्षन्त्वेव सदा सुमार्गजुषतान् तान् मोरयान् प्रार्थयेत् मंगलमूर्ती मोरया। महान साधू श्री मोरया गोसावींच्या वास्तव्याने व भक्तीने तसेच क्रांतीवीर चापेकर बंधूंच्या शौर्याने पुनीत व पावन झालेल्या अशा या चिंचवड नगरीत डॉक्टर सीताराम वासुदेव उमरजीकर यांच्या प्रगट चिंतनाची ही आगळी वेगळी सीडी आपणासाठी सादर करत असताना मी सौ शुभदा कुलकर्णी आपले मनःपूर्वक स्वागत करते। या निमित्ताने एका आगळ्या वेगळ्या विचारांनी भारावलेले काही क्षण आपणा समोर घेऊन येताना मला खूप आनंद होतोय। डॉक्टर उमरजीकरांची ही प्रगट चिंतने आपणाला एक सुंदर अनुभूती देऊन जातील यात शंकाच नाही। या सर्व चिंतनांचे रेकॉर्डिंग, संकलन व अन्य तांत्रिक बाबी श्रीयुत रामचंद्र कुलकर्णी यांनी सांभाळलेले आहेत। चला तर मग ऐकूया प्रगट चिंतने। माझा नमस्कार। मोरे साहेबांनी या ठिकाणी मला बोलावून तुमच्याशी बोलण्याची काही संधी दिली, त्याच्याबद्दल त्यांचे सुरुवातीलाच मी आभार मानतो। ज्येष्ठ नागरिक संघ हा अनेक ठिकाणी अतिशय आवश्यक असा आपल्या जीवनाचा एक घटक बनलेला आहे। कराडला असताना मी सुद्धा तिथल्या ज्येष्ठ नागरिक संघाचा सदस्य होतो आणि त्याच्यामध्ये चाललेल्या ज्या विविध उपक्रमांमध्ये भाग घेतो त्यावेळेला एक प्रकारचा तजेला, एक प्रकारचा उत्साह आपल्यामध्ये येतो। समवयस्क लोकांच्या मध्ये बसून काही चर्चा केल्याचं समाधान मिळतं, विचारांची देवाणघेवाण होते। तेव्हा असाच एक ज्येष्ठ नागरिक संघ आमच्याही इथे आहे असं मोहरीरांनी सांगितलं, तेव्हा मला खूप बरं वाटलं आणि मग आपल्या समवयस्क लोकांशी गप्पा माराव्यात। कारण आपण आता अशा वयाचेच आहोत की आपण काही कोणाला काही शिकवायला जायचं वगैरे ते काय बरोबर नाही। आपण एकमेकांशी काहीतरी बोलायला, चर्चा करायला, काहीतरी सांगायला, काहीतरी ऐकायला, या निमित्तानं आपण असं एकत्रित येतो आणि आजही मला वाटतं त्याच निमित्तानं आपण एकत्रित आलेलो आहोत। मोरेरांनी मला एक ऑप्शन दिलं होतं की मी त्यांना विचारलं की काय करायचं, म्हणजे नेमकं माझ्याकडनं काय अपेक्षा आहेत। ते म्हणाले तुम्ही काही करा, काय असेल ते। मग मी आज प्रवचनाचं ऑप्शन घेतलेलं नाही। प्रवचनाच्या ऐवजी जरा माझ्या मनातले काही विचार आपल्यापर्यंत सांगावे आणि आनंदाचा शोध या विषयावर मी आज बोलायचं ठरवलेलं आहे। आनंदाचा शोध हा विषय मी घेतलेला आहे। या ठिकाणी मला हे खूप वाक्य आवडलं, ओम वयोवृद्धाय मनोयुवाय। अगदी योग्य वाक्य तुमच्या या ज्येष्ठ नागरिक संघाने निवडलेलं आहे। याचं कारण मी तुम्हाला सांगतो। मनुष्य जेव्हा जन्मतो त्यावेळेला निसर्गानं, परमेश्वरानं त्याला काही शक्ती दिलेल्या असतात।
त्यापैकी महत्वाच्या शक्ती कुठल्या, तर एक शारीरिक शक्ती असते, एक बौद्धिक शक्ती असते आणि एक मानसिक शक्ती असते. या तिन्ही शक्तींच्या पलीकडे जाऊन जी आपल्याजवळ असते पण आपल्याला माहिती होत नाही, अशी एक शक्ती आपल्यामध्ये आहे, तिला सुप्त शक्ती असं आपण म्हणतो. इंग्रजीमध्ये तिला पोटेन्शियल म्हणतात किंवा मराठीमध्ये आपण त्याला सुप्त शक्ती म्हणतो. ती माझ्यामध्ये आहे पण जाणवत नाही, पण वेळ येते त्यावेळेला ती उफाळून बाहेर पडते. आपल्याला कल्पना सुद्धा येत नाही की या शक्तीच्या साह्यानं मी आज हे जिंकलेलं आहे, मी हे मिळवलेलं आहे. अशी ही सुप्त शक्ती, वेळेला उपयोगी पडणारी आणि इतर वेळेला सुप्त असणारी अशी ही सुप्त शक्ती सुद्धा आपल्यामध्ये असते. मनुष्य जेव्हा तरुण असतो, काही अंगामध्ये करायची धमक असते, त्यावेळेला शारीरिक शक्ती आणि त्याच्या बरोबरीनं बौद्धिक शक्ती याच्यावर तो आपल्या जीवनाचा आकार जो आहे तो ठरवत असतो, जीवनाला आकार देत असतो. साधारणतः आपण 45 ते 50 वर्षापर्यंत आपल्या या शक्तींचा फार मोठा उपयोग करतो, शारीरिक शक्ती आणि बौद्धिक शक्ती. आणि जेव्हा जेव्हा आपल्यावर अकल्पितपणे काही प्रसंग येतात त्यावेळेला आपली सुप्त शक्ती जागृत होऊन त्या सुप्त शक्तीमुळे सुद्धा आपण या प्रसंगातून पार पाडतो. आणि जेव्हा आपण अशा प्रसंगातून पार पडतो तेव्हा म्हणतो, अरे मला हे शक्य झालं नसतं, देव माझ्या मागे उभारला, देव माझ्या मागे उभारला म्हणतो. हा देव दुसरा तिसरा कुणीही नसून आपल्यामध्ये असलेली जी सुप्त शक्ती आहे, आपण अध्यात्मामध्ये त्याला आत्मिक शक्ती म्हणतो. आत्म्यानं एकवटलेली शक्ती, आत्म्यामध्ये एकवटलेली शक्ती, ही शक्ती नेहमी आपल्याला सहाय्य करते आणि आपण या प्रसंगातून बाहेर पडतो. आश्चर्यचकित होतं, हे कसं झालं. प्रत्येकाच्या आयुष्यात आपल्याला हे प्रसंग आलेले आहेत आणि नंतर वाटतं की परमेश्वर माझ्या मागे उभारला म्हणून हे झालं बुवा, नाहीतर काही शक्य झालं नसतं. तर या शक्तींच्या जोरावर मनुष्य 51 वर्षापर्यंत तग धरून राहतो, प्रगती करतो, झगडतो, आपल्या स्वतःला सिद्ध करायचा प्रयत्न करतो, संकटावर मात करतो, संघर्ष करतो, आलेल्या आव्हानांना स्वीकारून पुढे जायचा प्रयत्न करतो. पण 50वं वर्ष एकदा लागलं की आपल्याला याची जाणीव व्हायला लागते की हळूहळू आपली शारीरिक शक्ती जी आहे ती क्षीण होत चालली, थोडीशी का होईना पण ती जाणीव व्हायला सुरुवात होते. आणि याची जाणीव ज्या वेळेला होते तेव्हा 50व्या वर्षापर्यंत आपण काय केलं याचा लेखाजोखा फार महत्वाचा असतो. 50व्या वर्षापर्यंत आपण जर नुसतंच काम करत राहिलो, नुसतंच ऐश्वर्य उपभोगत राहिलो, नुसतेच आपण स्वतःचा विचार करत राहिलो, तर या कालामध्ये माणसानं, प्रत्येक माणसानं शारीरिक शक्तीचा पुढे कुठेतरी व्यय होणार आहे हे लक्षात ठेवून आपली मानसिक शक्ती जी असते ती वाढवायचा सुद्धा त्याच्या बरोबरीनं प्रयत्न 50व्या वर्ष गाठेतोपर्यंत करायला पाहिजे. मानसिक आरोग्य आपलं चांगलं राखलं पाहिजे. मानसिक आरोग्य याचा अर्थ असा की चांगला विचार करणं, चांगली कृती करणं, चांगलं आचरण करणं, चांगलं वाचन करणं, चांगल्या गोष्टींची चर्चा करणं, माणसानं सहनशील होणं, माणसानं संयमित राहणं, माणसानं चांगलं आणि वाईट याच्यातला भेद समजून आपल्या सद्सद विवेक बुद्धीच्या साह्यानं चांगल्या गोष्टींच्या मागे जाणं, हे या 50 वर्षामध्ये करणं फार महत्वाचं असतं. त्याचप्रमाणे या कालावधीमध्ये आपलं जगणं हे केवळ आपल्यासाठी न ठेवता आपलं जगणं हे दुसऱ्यांसाठी सुद्धा असावं की ज्याच्यामुळे आपली ऊर्जा वाढते. माणसाला सर्वात आनंद जर कुठला असेल तर मी दुसऱ्यांसाठी काहीतरी केलं, काही काळ का होईना पण मी मला स्वतःला बाजूला ठेवलं आणि दुसऱ्यांसाठी केलं, याच्यामध्ये फार मोठा आनंद असतो. इंग्रजीमध्ये एक असं म्हणतात की वन हॅज टू फाईट वन्स ओन बॅटल. प्रत्येकाला आपली लढाई स्वतःच लढायची असते. आपल्याला तो अनुभव आपल्या या जीवनात आलेला आहे. आपल्याला आपली लढाई आपलीच लढायची असते. दुसरं कोण येणार मदतीला? का येणार नाही? कारण त्याला त्याची लढाई लढायची असते ना. तो आपली लढाई सोडून तुमच्या मदतीला येऊ शकत नाही,
कारण मग ती जर सोडली तर त्याचा जीवनामध्ये त्या ठिकाणी पराभव आहे. म्हणून आपली लढाई आपल्यालाच लढायची असते. अशा वेळेला आपली लढाई थोडा वेळ थांबून इतरांच्या प्रश्नांमध्ये, इतरांच्या संकटामध्ये जो येऊन मदत करतो आणि त्याच्या लढाईला सहाय्य करतो, तो मनुष्य खरा किती मोठा असला पाहिजे. आणि असं जेव्हा आपण करतो त्यावेळेला आपल्याला एक वेगळं समाधान मिळतं. ते समाधान कुठेही विकत घेता येत नाही. म्हणून अशा काही गोष्टी, मनोनिग्रह, आचार, विचार आणि कृती याच्यामध्ये समन्वय, दिलेल्या वचनाशी बद्ध, या सगळ्या गोष्टी ज्या वेळेला आपण आपल्या जीवनाचं एक तत्वज्ञान म्हणून घेऊन जगतो, त्यावेळेला आपल्या शारीरिक आणि बौद्धिक विकासाबरोबर ह्या मानसिक विकास सुद्धा आपोआप होत असतो. विवेकानंदांचे विचार ऐकले की आपल्या मनाला भरून येतं, म्हणजे तो मानसिक विकासाचा एक टप्पा आहे. डॉक्टर राधाकृष्णन यांची पुस्तकं वाचली की आपल्याला वेगळं काहीतरी वाटायला लागतं, खूप छान वाटायला लागतं, जगाच्या वर आपण आहोत असं वाटायला लागतं. रवींद्रनाथ टागोरांची गीतांजली वाचली की आपल्याला वाटतं, अरे काय तत्वज्ञान आहे हे, इथं रवींद्रनाथ कुठेच नाहीत, तरी पण त्यांचे सगळे विचार, त्यांच्या सगळ्या कल्पना किती सहजपणे माझ्यापर्यंत आलेल्या आहेत. आणि त्या विचारानं आपण इतके उत्फुल्ल होतो की खरोखरच त्या रवींद्रनाथांच्या टागोरांनी आपल्या मनावर एक मोहिनी पडते आणि जगण्याची एक ओढ निर्माण होते. आपलं जगणं हे काहीतरी उद्दिष्टपूर्ण असावं, त्या जगण्याची ओढ असावी. जगत असताना केवळ आयुष्य आहे म्हणून जगणं नाहीये, तर जगणं हे आनंदानं जगणं असावं. आणि आनंदानं जगणं असावं तर हे मानसिक दृष्टीनं आपलं विकसन जे आहे ते 50 वर्षापर्यंत व्हायला पाहिजे. 50 वर्षानंतर आपल्याला शारीरिक शक्ती जेव्हा क्षीण व्हायला लागते, बौद्धिक शक्ती ज्या वेळेला अगदी टॉपला असते, पिचला असते, अगदी वर असते, अशा वेळेला जर मानसिक शक्तीमध्ये आपण कमी पडत असू तर 50 वर्षानंतरचं जीवन हे आपल्याला नकोसं वाटणारं जीवन ठरू शकतं. म्हणून मानसिक शक्ती 50 वर्षामध्ये जेव्हा तुम्ही वाढवता तेव्हा आयुष्यभर ती पुरते, कारण तीच एक शक्ती आपल्याला पुढच्या जीवनामध्ये जगायला मदत करते. आर्थिक बळ वगैरे असतं, आर्थिक बळाचं काय, आपल्याला पेन्शन असते कुठे ना कुठेतरी, आर्थिक बळ आहे, परंतु ही मानसिक शक्ती फार महत्वाची आहे. ही मानसिक शक्ती एक महत्वाची. आणि आलेली वृद्धावस्था ही कुठल्याही प्रकारे तक्रार न करता स्वीकारणं ही दुसरी एक गोष्ट आपल्यामध्ये आहे. आता काय बुवा आम्ही म्हातारे झालो, आता काय बुवा आमच्यात काय राहिलं नाही, अशा प्रकारचे नकारात्मक विचार घेऊन आपण कधीही राहायला नको. मानसिक शक्ती जर प्रबळ असेल तर आपल्या मनात असे विचार येणार सुद्धा नाही. एक 4 ओळी कवितेच्या तुम्हाला सांगतो. तारुण्याचं हे असंच असतं, तारुण्याचं हे असंच असतं की गेलं की ते परतत नाही. तारुण्याचं असंच असतं, गेलं की ते परतत नाही. वार्धक्याचं उलट असतं, आलं की ते जातच नाही. असं हे वार्धक्य आहे. म्हणजे स्वीकारायला पाहिजे आपल्याला, आलंय जाणार नाही. म्हणजे जगात शेवटच्या क्षणापर्यंत सोबत करणारं जर आपल्या बरोबर कोणी असेल तर ते आपलं वार्धक्य आहे. आणि त्याच्यामुळे त्याचा सन्मान केला पाहिजे, त्याला आवश्यक ते सगळं दिलं पाहिजे. आणि त्याच्या बरोबर जर आपण आनंदानं राहायचं ठरवलं तर जीवन हे फार सुखी होतं, जीवन हे फार आनंदी होतं असं मला वाटतं. आणि म्हणून मनोयुवा माझ्या दृष्टीनं मी असा अर्थ घेतो की वृद्धापकाळ आला तरी सुद्धा माझं मानसिक सामर्थ्य मी इतकं वाढवलेलं आहे. मी समर्थ रामदासांचा दासबोध वाचलेला आहे, मी मनाचे श्लोक पाठ केलेले आहेत, मी ज्ञानेश्वरी वाचतो, गीतेपासून प्रेरणा घेतो. आणि त्याच्याच बरोबर नामदेव गाथा आहे, तुकाराम गाथा आहे, त्याच्यातलं तत्वज्ञान ही मी माझ्या जीवनात आचरण्याचा प्रयत्न करतो. तुकाराम शेवटी काय म्हणाले की आता राहिलो उपकारापुरता. आपली तीच अवस्था आहे, आपलं सगळं झालं, नोकरी केली, सगळं झालं, आता राहिलो उपकारापुरता. याचा अर्थ आता याच्या पुढचं माझं जीवन हे माझ्यासाठी कमी आणि इतरांच्यासाठी जास्त.
ज्या मार्गानं गेल्यामुळे मी यशस्वी झालो त्या मार्गाचा दुसऱ्यांना मी आता फायदा देणार, दुसऱ्यांना ते दाखवणार, त्या मार्गाने चालायला शिकवणार, म्हणजे तो सुद्धा जीवनात यशस्वी व्हावा. ही परोपकाराय सताम विभूतयः अशी जी बुद्धी असते ती बुद्धी ही आपली या वयात असली की आपल्याला जगणं अगदी सुसह्य होतं, खूप छान होतं, अतिशय चांगलं होतं. अडचण काय आहे की आपण लहान असताना जी एक संस्कृती ज्या एका वातावरणात आपण वाढलो ते वातावरण आता बदलत आले, ते खूप बदललेलं आहे. लहानपणाचा आठवा, मी लहान होतो तेव्हाचा आठवेल की आम्ही घरी आलो आणि आई वडील बाहेर गेलेले असले तर शेजारच्या काकू आपल्याला घरी घेऊन ये म्हणायच्या, चल रे तू घरी ये, आमच्या आई कुठे गेली माहित नाही, येईल आता एवढ्यात, आणि खायला द्यायच्या, प्यायला द्यायच्या, खेळत बस म्हणायचं, म्हणजे आई नाही हे जाणवायचं सुद्धा नाही. पण हल्लीच्या एकंदर लाईफस्टाईल झालंय, पूर्वी जगण्याची पद्धत होती, आता त्याला लाईफस्टाईल झालेली आहे, आणि या लाईफस्टाईल मध्ये हे कुठेतरी चुकल्यासारखं वाटतं, हे कुठेतरी चुकतंय. म्हणजे आपण ते अनुभवलेलं आहे ना, आपली पिढी अशी आहे की आपण ते लहानपणी अनुभवलेलं आहे, आणि आज मात्र त्याचा कुठेतरी एक वेगळेपण जाणवायला लागतं, परकेपण जाणवायला लागतं, एकटेपण जाणवायला लागतं. याच्यावर एक 4 ओळी मी केलेल्या आहेत, त्या तुम्हाला वाचून दाखवतो. कधी काळी आनंदानं जगणं किती सोपं होतं, कधी काळी आनंदानं जगणं किती सोपं होतं. खरंच किती सोपं होतं. त्यावेळेला टीव्ही होता का? नाही. फोन होता का? नाही. मोबाईल होता का? नाही. कॉम्प्युटर होता का? नाही. माझा नातू त्यांनी एक दिवस विचारलं की आबा तुम्ही लहान असताना कुठली सिरियल तुम्हाला आवडायची? तर मी म्हणलं अरे सिरियल कुठली, आमच्याकडे टीव्हीच नव्हता. टीव्ही नव्हता, कमाल आहे, मग तुम्ही वेळ कसा घालवत होता? मग बहुतेक तुम्ही मोबाईलवर गेम खेळत असणार. खरोखर मी म्हटलं मोबाईल नाही, साधा तो याच्यावरचा फोन सुद्धा लँडलाईन आमच्याकडे नाही, मोबाईल कुठला, मोबाईल नाही, काही नाही. मग कॉम्प्युटरवरचे गेम तुम्हाला आवडत होते का? मी म्हटलं कॉम्प्युटर नाही. पण तो म्हणला टीव्ही नाही, फोन नाही, कॉम्प्युटर नाही, तुम्ही कसे काय, म्हणजे लहानपणी काय करत होतात तुम्ही? आणि आम्हाला कधी जाणवलंच नाही या सगळ्या गोष्टी. मला म्हणजे आपल्या सगळ्यांना आपण सगळेच खेळायला जायचो, संध्याकाळी काहीतरी, म्हणजे असं काहीही नसताना सुद्धा घरी यायला आपल्याला 7-7, 8-8 वाजायचे. काहीही नाही तसं, म्हणजे मित्रांमध्ये खेळणं हे ते करत बसणं याच्यामध्ये 8-8 वाजायचे. हे किती सोपं होतं ते, किती आनंदात राहत होतो आपण. आज लाईट गेले की मुलं अस्वस्थ होऊन बसतात की मला टीव्ही बघायचा राहिला, माझं हे राहिलं, माझं ते राहिलं. आपल्याला नुसते कंदील होते, दिवे होते, त्या उगल्यांच्या कंदिलामध्ये आम्ही अभ्यास केला कितीतरी वर्ष. पण तरी सुद्धा एक आनंद होता, तरी सुद्धा एक अभ्यासामध्ये एक विजिगीषू वृत्तीनं आम्ही अभ्यास केला त्यावेळेला. म्हणून मला असं वाटलं की कधी काळी आनंदानं जगणं किती सोपं होतं. याचं कारण काय आहे तर माणसांचं माणसांशी माणुसकीचं नातं होतं. माणसांचं माणसांशी माणुसकीचं नातं होतं. एका वळणावर ते कधी संपलं हे मात्र कळलंच नाही. या जीवन जगण्याच्या गतिमानतेमध्ये कळलंच नाही की हे कधी संपलं आणि नव्या या समाजामध्ये आपण कधी आलो. एका वळणावर ते कधी संपलं ते कळलंच नाही, आणि एकट्यानं एकटंच जगायचं गर्दीमध्ये सुद्धा हे कधी वळलंच. आज आपल्यावरती गर्दी खूप आहे, आणि गर्दी खूप असून सुद्धा आपल्याला एकटं वाटतं. असं आपल्याला खूप जवळकीचं असं काही रिलेशन पटकन कुठे यावं असं काही वाटत नाही. कुणीतरी आपल्या शेजारी येऊन जवळीक दाखवायला लागला तर आपण शंका घेतो, हे काय एवढी जवळीक दाखवतोय म्हणून. आपण जर एखाद्याला सांगितलं की हे ग्रहस्थ आहेत ना, हे फार चांगले आहेत हा, तर आपण म्हणतो हा असावी बघूया, आता काय सांगता येत नाही तसं. चांगुलपणा हा सुद्धा कसा झालेला आहे की अविश्वसनीय झालेला आहे. मी जर ओळख करून दिली एकाची की हे ग्रहस्थ फार चांगले आहेत तर आपण म्हणू हा ठीक आहे असतील बुवा, एकदम आपण नाही विश्वास ठेवणार. पण मी जर सांगितलं की हे ग्रहस्थ लबाड आहेत, धूर्त आहेत आणि अतिशय वाईट आहेत, आपण 100% लक्षात विश्वास ठेवू. चांगल्या गोष्टीबद्दल शंका घेणं आणि वाईट गोष्टीवर 100% विश्वास ठेवणं ही आजची संस्कृती बनत चाललेली आहे. आणि मग याच्यामध्ये माणुसकी कुठली, मग याच्यामध्ये नीतिमूल्य कुठली, याच्यामध्ये जीवनमूल्य कुठली, मूल्यांकित असं काही राहिलेलंच नाहीये. कारण काय आहे की सगळंच घसरलेलं आहे. म्हणजे मी याच्यात एक निराशामय वातावरण निर्माण करतो असं नाही,
एक व्यवहारामध्ये आपल्याला असं लक्षात येतं, काय असतं की जीवन हे मला परमेश्वरानं दिलेलं आहे. जीवन परमेश्वराने दिलं तरी जगणं हे मात्र माझं असतं. जीवन तो देतो, जगतो मी माझ्या पद्धतीने. मग मी कसं जगतो याच्यावर माझं भविष्य अवलंबून आहे. प्रत्येकाचं जगणं हे वेगळं असतं. मला असं वाटतं की माणसाला जेव्हा देव जन्माला घालतो त्यावेळेला तो अत्यंत सात्विक असतो. काय लहान मुलांना बघा ते किती निष्पाप असतात, किती निरागस असतात, किती सात्विक असतात, किती त्यांचा जगावर विश्वास असतो. या सगळ्यांनी परमेश्वरानं जन्माला घातलं आपल्याला. काही बेसिक गोष्टी आपल्याला दिल्या. आपल्या मनामध्ये प्रेम दिलं, आपल्या मनामध्ये श्रद्धा दिली, आपल्या मनामध्ये क्षमा दिली, आपल्याला शांती दिली, आपल्याला दया दिली. एवढ्या सगळ्या गोष्टी देऊन परमेश्वरानं जन्माला घातलं. पण जसजसे आपण मोठे होत जातो त्याप्रमाणे या गोष्टींचा उपयोग हा हळूहळू बाजूला पडतो आणि जगण्याच्या स्पर्धेमध्ये या गोष्टी बाजूला जाऊन नको त्या गोष्टी आपल्याला स्वीकाराव्या लागतात. स्वीकारतो आपण आणि त्याच्यामुळे परमेश्वराने जन्माला घालताना जे मूळ आपल्याला दिलेलं आहे ते आपण कुठेतरी हरवून बसलेलो. असं झालेलं आहे. ते सगळं हरवून बसतो आपण आणि मग चांगल्याबद्दल शंका घेतो, वाईटावर मात्र 100% विश्वास ठेवतो. मला असं म्हणायचं आहे की कुठं जन्मावं हे आपल्या हातात आहे का? नाहीये. कुठं जन्मावं हे आपल्या हातात नाही. हा प्रवास कुठे संपवावा हेही आपल्या हातात नाहीये. या दोनही गोष्टी आपल्या हातात नाहीत. पण या दोघांच्या मधलं जो इंटरव्हल आहे, या दोघांच्या मधला जो काळ आहे तो पूर्णपणे माझ्या हातात आहे. तो पूर्णपणे माझ्या हातात आहे. त्याला जीवन असं म्हणतात. जन्मल्यापासून शेवटच्या प्रवासाला निघेतोपर्यंतचा मधला जो काळ आहे ते माझं जीवन आहे. आणि हे जे माझं जीवन आहे ते सुंदर करायचं ही जबाबदारी फक्त माझीच आहे. म्हणून मी नेहमी असं सांगतो किंवा ठीक आहे, सुरुवातीचा विचार करू नका, शेवटाचा विचार करू नका. मधला आजचा आपण ज्या वेळेला विचार करतो त्यावेळेला आपलं जीवन सुंदर कसं करता येईल हे मला ठरवता आलं पाहिजे. दुसरं कोणी माझं जीवन सुंदर करणार नाहीये. आय एम रिस्पॉन्सिबल फॉर माय ओन लाईफ. माझ्या जीवनाला मी जबाबदार आहे. ते सुंदर करायचं का आणखीन देखणं करायचं का अत्युत्कृष्ट करायचं हे ठरवणारा कोण आहे? तर हे ठरवणारा मी आहे. मी या सगळ्या गोष्टी ठरवणारा आहे. म्हणून हे जे मध्यंतर आहे, सुरुवात आणि शेवट याच्या मधला हा जो मध्यंतर आहे तो मध्यंतर मला सजवायचा आहे. त्या मध्यंतरामध्ये गाणी मला घ्यायची आहेत. त्या मध्यंतरामध्ये स्वर मला भरायचे आहेत. त्या मध्यंतरामध्ये माझ्या जीवनात जे अलौकिक रंग आहेत ते रंग हे मला भरायचे आहेत. कारण मला माझं जीवन अलौकिक करायचं आहे. मला माझं जीवन हे सुंदर करायचं आहे. पण दुर्दैवानं तसं होत नाही. इंग्रजीमध्ये म्हटलेलं आहे की यस्टरडे इज हिस्ट्री. यस्टरडे इज हिस्ट्री याचा अर्थ काल हा इतिहास जमा झालेला आहे. ज्या गोष्टी इतिहास जमा झाल्या त्यांचा तुम्ही कितीही जरी प्रयत्न केला तरी झालेल्या गोष्टी बदलू शकत नाही. हे आपण तत्व स्वीकारतो पण आयुष्यामध्ये मात्र आपण विचार करतो तो फक्त भूतकाळाचा. काय आश्चर्य आहे, जो बदलता येत नाही त्याच्याबद्दलच्या विचारामध्ये आपण किती वेळ दिवसातला घालवतो. मी लहानपणी असं केलं होतं पण मला यांनी असं केलं. मी इतकं चांगलं केलं पण मला यांनी असं करून टाकलं. हल्ली कोणी चांगले राहिलेच नाहीत. मी 10 ठिकाणी गेलो तिथं त्यावेळेला त्यांनी मला असं केलं. आज मी भूतकाळामध्ये आपण रमतो. भूतकाळात केलेल्या चुका आठवतो, सुधरू शकत नाही. भूतकाळामध्ये आलेले वाईट अनुभव आठवतो, बदलू शकत नाही. भूतकाळात आपण फसवले गेलो त्याचा अगदी मनाला लावून ठेवून रोज त्याची आठवण करतो, बदलू शकत नाही. यस्टरडे इज हिस्ट्री, फॉरगेट इट. हे माणसाला जमलं पाहिजे की माणसाला विसरणं जमलं पाहिजे. आता या काळामध्ये सुद्धा आपण थोडे विसरभोळे झालेलो आहोत. ते विसरणं नव्हे. अशा गोष्टी विसरतो की त्या खरं लक्षात ठेवल्या पाहिजेत. माझा चष्मा हुडकण्यामध्ये कितीतरी वेळ जातो दिवसातला. मी अमुक एक पुस्तक कुठं ठेवलं हे हुडकण्यामध्येही वेळ जातो. समोर एखादे ग्रस्त भेटले तर नाव तत्काळ आठवत नाही. हा विसराळूपणा नको.
पण जे जे काही वाईट अनुभवलेलं आहे ते वाईट विसरण्याची कुवत ताकद ही आपल्यामध्ये ताकद आहे ती ताकद आपल्यामध्ये यायला पाहिजे. म्हणून असं म्हटलं जातं की यस्टरडे इज हिस्ट्री. जे घडलं तो एक इतिहास होता, ते आपण बदलू शकत नाही, विसरलं पाहिजे. टुमॉरो इज मिस्ट्री म्हणतात. यस्टरडे इज हिस्ट्री, टुमॉरो इज मिस्ट्री. उद्या काय घडणार आहे हे गूढ आहे, माहित नाही मला. उद्या काय घडणार आहे हे माहित नाही, 100% माहित नाही. मग आपण काय करतो, किती काळजी करतो उद्या काय घडेल त्याची. उद्या घडेल याची चिंता करायची, भूतकाळात काय घडलं त्याच्यामध्ये रमून त्याचे सगळे गोष्टी काढत जायच्या की ज्या आपण बदलू शकत नाही. आणि ह्या गोष्टींमुळे होतं काय की आपण भूतकाळात रमतो, भविष्याविषयी चिंता करतो आणि आपल्या हातात आजचा जो काळ आहे तो काळ मात्र आपण घालवून बसतो. टुडे इज द गिफ्ट गिवन बाय गॉड. माणसाला परमेश्वराने जर देणगी म्हणून काही दिलेलं असेल, जर प्रेझेंट म्हणून काही दिलेलं असेल तर ते काय दिलेलं आहे, आज. आजचा दिवस तुमच्या हातात आहे. सकाळी उठल्यानंतर 11:40 परमेश्वर आपल्या खात्यामध्ये जमा करतो आणि तो सांगतो की ही 11:40 तुम्ही आज दिवसभरामध्ये उत्तम वापरा, तुमचा भूतकाळ छान राहील आणि तुमचा भविष्यकाळ सुद्धा सुंदर होईल. पण आपल्याला माहितीच नाही की ही 11:40 रोज माझ्या खात्यावर जमा करतोय परमेश्वर, आणि 24 तास संपल्यानंतर मी बघतो तर ही 11:40 संपलेली असतात आणि पुन्हा नवीन 11:40 माझ्या खात्यावर जमा झालेली असतात. ह्या 11:40 मी उपयोग काय करतो याचा जर आपण विचार केला आणि तो जर अतिशय चांगला उपयोग करायचा असं ठरवलं तर आजचा माझा दिवस हा अतिशय सुंदर जाणार आहे. थोडासा विचार केला की आज मी काय करणार आणि त्या पद्धतीनं आपण जे काही चांगलं करायचं ठरवलं असेल त्याप्रमाणे जर राहिलो तर माझा आजचा दिवस अत्यंत सुंदर जाणार. म्हणून टुडे इज द गिफ्ट ऑफ गॉड. आजचा दिवस हे परमेश्वराने मला दिलेली भेट आहे. त्या गिफ्टला आपण प्रेझेंट असं म्हणतो. म्हणून इंग्रजीमध्ये वर्तमान काळाला प्रेझेंट टेन्स असं म्हणतात. प्रेझेंट टेन्स, इट इज द प्रेझेंट गिवन टू यू बाय गॉड. परमेश्वरानं दिलेली तुम्हाला ती एक देणगी आहे, गिफ्ट आहे. त्याचा जेव्हा आपण चांगला उपयोग करतो तेव्हा खरोखरच मी तुम्हाला सांगतो की प्रेझेंट ज्याचा चांगला म्हणजे आजचा जर तुम्ही उपयोग उत्तम रीतीने केला, मनाच्या समाधानासारखा केला, खूप छान केला, तर आज हा उद्याचा काल आहे. आज किती तारीख आहे, तर आज तारीख आहे 12. उद्या 13 तारीख आली की आपण म्हणू काल या ठिकाणी आपलं व्याख्यान झालं होतं. म्हणजे आजचा आज हा उद्याचा काल आहे. मग आज मी जर माझा चांगला काढला, आज मी जर काही छानपैकी जगलो तर माझं भूतकाळ सुद्धा चांगला होणार आहे. आणि आज मी जर प्रयत्नशील राहिलो तर माझा भविष्यकाळ सुद्धा चांगला होणार आहे. मी आज व्यायाम केला, मी आज चांगल्या विचाराने राहिलो, मी आज 4 चांगली पुस्तकं वाचली, आज 4 चांगल्या लोकांना मदत केली, 4 चांगल्या लोकांच्या सहवासात राहिलो, सत्संग केला, ह्या सगळ्या गोष्टी मी जर आज केल्या तर माझा उद्या चांगला. ह्या जर गोष्टी मी आज केल्या तर माझा भूतकाळ सुद्धा चांगला आहे. म्हणून मला असं वाटतं की जगण्याचं जे इंटरव्हल आहे ते जर सुंदर करायचं असेल तर आजचा दिवस हा आपण अतिशय छान जगलं पाहिजे, अतिशय चांगलं जगलं पाहिजे. कुठल्याही प्रकारच्या निराशा मनामध्ये न घेता, कुठल्याही प्रकारचा द्वेष मनामध्ये न ठेवता, कुठल्याही प्रकारचे विचार वगैरे मनामध्ये वाईट न ठेवता, अतिशय चांगल्या मनानं, चांगल्या उत्साहानं जर आपण जगत गेलो तर आजचा दिवस आपण चांगला जगलो की आपलं भूतकाळ आणि भविष्यकाळ दोन्हीही चांगला होणार आहे हे लक्षात घ्यायला पाहिजे. परंतु दुर्दैवानं काय होतं की माणूस हा काही गोष्टींमध्ये अडकून पडतो. याचं संतांनी फार चांगल्या पद्धतीनं अभ्यास करून सांगितलेला आहे की माणूस हा कशामुळे दुःखी होतो, असं सुद्धा आपण एखाद्या वेळेस विचार करतो ना, किंवा कशामुळे दुःखी होतो मनुष्य, कशामुळे मनुष्याला आनंदाला पारखं व्हावं लागतं. तर त्याच्यामध्ये सर्वात महत्वाची जर कुठली गोष्ट असेल ना तर ती अहंकार आहे.
मनुष्य अहंकारानं फार दुःखी होतो. अहंकारानं त्याचा काहीही फायदा होत नाही. आपण इगो म्हणतो, हा इगो आडवा आला की मनुष्य आडवा पडला. म्हणजे अहंकार हा आता वाईट आहे. अहंकाराच्या मागे आपण लागायचं नाही. सगळ्यांनी सांगितलेलं आहे, ज्ञानेश्वरापासून सगळ्यांनी सांगितलेलं आहे की जैसे कोडियाचे गोरेपण तैसे अहंकारी याचे ज्ञान. म्हणजे अहंकार जो आहे की नाही, तो अहंकार जोपायचा नाही. तुकारामांनी तेच सांगितलं, रामदासांनी तर तेच सांगितलेलं आहे, प्रत्येकाने ते सांगितलेलं आहे. कारण त्यांना काही अनुभव आहेत, त्यांचं काही चिंतन आहे. आपले जे पुराणातून जे काही वेदवाङ्मय आलेलं आहे प्राचीन काळचं, त्याच्यातूनही हे सांगितलेलं आहे की अहंकार हा माणसाला, कारण आपल्या ऋषीमुनींचे दाखले देता येतात. दुर्वासा मुनी आहेत, त्यांना पळावं लागलं सगळीकडे अहंकाराच्या ह्याच्यामध्ये, चक्र मागे लागलं विष्णूचं. त्याच्यानंतर दुसरे विश्वामित्र ऋषी आहेत. असे अनेक ऋषींची आपल्याला कथा माहिती आहे की अहंकाराने त्यांचा कुठेतरी त्यांना कमीपण आलेला आहे. आणि हा अहंकार माणसाच्या दुःखाला कारणीभूत ठरतो. या अहंकाराबरोबर आणखीन 3 गोष्टी संतांनी आपल्याला सांगितलेल्या आहेत, त्या खरोखरच विचार करण्यासारख्या आहेत. म्हणून मी तुम्हाला सांगतोय. एक म्हणजे काय आहे की एक विषयांच्या बद्दलची आसक्ती. या मनामध्ये खूप आसक्ती असते. कितीही मिळालं तरी सुद्धा आपल्याला पूर्ण वाटत नाही, अजून हवं, त्याला आसक्ती म्हणतो. की अजून हवं ही जी वृत्ती आहे माणसांची, ही फार प्राचीन काळापासून आहे, आजच आहे असं नाही. मला बऱ्याचदा असं वाटतं की एक साधी निर्जीव बादली नळाखाली लावली की भरल्यानंतर जास्त पाणी ती स्वीकारत नाही, वाहून जाऊ देते ती दुसऱ्यांच्याकडे. पण आपण तसं नाही. आपल्याला पूर्ण झालं, तृप्त आपण झालो तरी सुद्धा संग्राहक वृत्ती आपली इतकी असते की तो संग्रह करून ठेवतो पुढच्या पिढीला, त्याच्या पुढच्या पिढीला. म्हणजे आपण भरून कधी वाहतच नाही. आणि भरून कधी वाहत नाही असं ज्या वेळेला होतं, त्यावेळेला आपल्या चिंता वाढतात, आपली दुःख वाढतात. कारण आपला हेवा करणारे, आपला मत्सर करणारे, आपला द्वेष करणारे यांची संख्या जशी वाढत जाते, त्याप्रमाणे आपल्या आनंदाचा मार्ग हा कमी कमी होत जातो. म्हणून संतांनी सांगितलं, विषय, दुसरी गोष्ट वासना आणि तिसरी गोष्ट विकार. विषय, वासना आणि विकार या 3 गोष्टींचा त्याग करा. काय असतं, तारुण्यामध्ये काय स्वीकारायचं हे ठरवायचं. तारुण्यामध्ये काय घ्यायचं, काय स्वीकारायचं हे ठरवायचं असतं. आणि वार्धक्यामध्ये काय सोडायचं हे ठरवायचं. हे आपल्याला माहिती पाहिजे. तारुण्यामध्ये काय सोडायचं हे नाही ठरवायचं, काय स्वीकारायचं, चांगलं स्वीकारायचं. आणि वार्धक्यामध्ये काय सोडलं पाहिजे, अहंकार सोडला पाहिजे, विषय, वासना, विकार सोडले पाहिजे. आपण रागीट असतो खूप, आणि आता तर फारच राग येतो. मी एवढा झालोय, मला सगळं माहिती आहे, आणि काय म्हणजे माझं तुम्ही काय ऐकत नाही, काही नाही, ऍडवाइस देतो आपण तरी ते काय लक्ष देत नाही, काही नाही. आपण आता हळूहळू शांत व्हायला. काय असतं की क्रोध, मोह, लोभ, मत्सर, मद वगैरे वगैरे या ज्या गोष्टी आहेत ना, नको रे मना खेद, क्रोध हा खेदकारी. रामदास स्वामींनी सांगितलेच आहे. नको रे मना काम नाना विकार, नको रे मना लोभ, आणि नको रे मना हा दंभ. कारण ह्या सगळ्या गोष्टी नको म्हणून सांगितलेल्या आहेत. हे फार खरंच आहे, ते अगदी खरं आहे की ह्या गोष्टी ज्या वेळेला आपण सोडू, त्यावेळेला आपल्या मनावरचा मल जो आहे की नाही, तो नाहीसा होतो. मी नेहमी सांगतो की शरीरावरचा मल जो आहे तो पाण्याने धुता येतो. मनावरचा मळ जो आहे तो सुविचार आणि संस्कारांनी धुता येतो. आणि बुद्धीवरचा जो मळ आहे तो मळ ज्ञानाने धुता येतो. म्हणजे आपल्याला हे तिन्ही स्वच्छ केले पाहिजेत. आणि हे तिन्ही जेव्हा स्वच्छ होतील तेव्हा माझ्या जीवनामध्ये पारदर्शकता येते, आणि मला खऱ्या आनंदाचं जे काही आहे, तो खऱ्या आनंदाचा मला लाभ घेता येतो. आपण अहंकार, विकार, वासना, विषय याच्या मागे न लागता विवेक आपल्यामध्ये आणला पाहिजे. विवेक पाहिजे, सत्सद विवेक पाहिजे, आत्मानात्म विवेक पाहिजे, निरक्षीर विवेक पाहिजे.
सगळ्या प्रकारचे विवेक आपल्यामध्ये असले पाहिजे. द्वैताद्वैत विवेक म्हणतात तो असला पाहिजे. सारासार विवेक म्हणतात तो आपल्यामध्ये असला पाहिजे. हा विवेक ज्या वेळेला माझ्यामध्ये येईल त्यावेळेला आपोआपच विकार बाजूला जातात. आणि जेव्हा माझ्यामध्ये विरक्ती येईल त्यावेळेला आपोआपच विषय बाजूला जातात. आणि जेव्हा माझ्यामध्ये वैराग्य येईल त्यावेळेला माझी आसक्ती नष्ट होते. असं आहे ते. जे वैराग्य याचा अर्थ भगवी कबनी घालून हिंडायचं बाहेर हे नव्हे. वैराग्य हे मनाचं असतं. आणि मनाने आपण जेव्हा त्याचा स्वीकार करतो त्यावेळेला आपल्या जीवनामध्ये खूप चांगल्या गोष्टी ह्या आपोआपच घडायला लागतात असं मला वाटतं. पण सर्वसामान्य लोकांचं काय झालंय की जगण्यामध्ये सारखा स्वतःचा हट्ट, त्यानंतर अतिशय मोठ्या प्रमाणामध्ये दुराग्रह, वादविवाद हे जर सगळं आपण जीवनामध्ये ठेवणार असू तर आपल्याला आपण आनंदापासून दूर चाललो असा त्याचा अर्थ होईल. वादविवाद हे स्वतःच चालवणं आहे. त्याच्यामुळे एक पुढेपणाचा स्वभाव जर निर्माण झाला तर त्याच्यामधनं मानसिक संकुचितता येत जाते. आणि ही मानसिक संकुचितता आली किंवा आपल्याला मोठं अवघड होऊन जातं. त्याच्यातून आपण बाहेर पडू शकत नाही. म्हणजे एका कवींनी असं म्हटलेलं आहे की पटलंय कोणाशी तर पटवून घे, पटलं कोणाशी तर पटवून घे, जगणं कसं तरी उरकून घे. जगणं कसं तरी उरकून घे असं नाही उरकायचं आपल्याला. जगणं हे पूर्ण आनंदानं, पूर्ण ओढीनं, पूर्ण प्रेमानं, त्याच्यावरच्या सात्विक भावनेनं आणि जगत असताना रोज काहीतरी नवीन करण्याच्या इच्छेनं मला जगायचं आहे. असं नाही जगायचं नुसतं मला. हे आपण आपल्या मनाला जेव्हा सांगतो त्यावेळेला जगणं नुसतं उरकून घे नाही आपल्याला पटत. मला तरी पटत नाही. जगणं नुसतं उरकून घे म्हणजे काय. तरी पण काय होतं की आपण इतक्या वेगवेगळ्या व्यापामध्ये स्वतःला गुंतवून घेतो की जगत असून सुद्धा जगणं विसरतो. म्हणजे मला काय म्हणायचं आहे तुमच्या लक्षात आलं. जगत असतो पण जगणं विसरतो. कशासाठी आपण जगतो हेच विसरून जातो. याच्यामध्ये असं होतं आपलं की फुरसत नाही हसावयाला. हे आपल्या जगण्याचं एक सुंदर वर्णन एका कवीने केलेलं आहे. फुरसत नाही हसावयाला. कुणी काय गमत केली का आपण ते चोप काय चाललंय वेळ घालवतोस वाया. नाही तसं नाही. फुरसत नाही हसावयाला, रडायाची सवलत नाही. ह्या जीवनाचं असं आहे ना, फुरसत नाही हसावयाला, रडावयाची सवलत नाही. तुम्ही कोण ऐकून घेते तुमचं रडणं. रडत बस तुझं तू एकटा म्हणून लोक निघून जातात पुढे. रडावयाची सवलत नाही, जगण्याची पण सक्ती परंतु. जगावं लागतं माणसाला. कुणासाठी तरी जगावं लागतं. स्वतःसाठी जगावं लागतं. जगण्याची पण सक्ती परंतु त्या जगण्याला आशय नाही. असं हे जगणं. त्या जगण्याला अर्थ नाही. म्हणजे मी नेहमी सांगतो की असं नाही जगायला पाहिजे. जगणं हे कसं उडत्या कारंजासारखं असलं पाहिजे. जगणं हे कसं उमललेल्या फुलासारखं असलं पाहिजे. जगणं हे कसं आसमंताला व्यापून टाकणाऱ्या सुगंधासारखं असलं पाहिजे. जगणं हे कसं तर खळाळणाऱ्या झऱ्यासारखं असलं पाहिजे. जगणं हे कसं असावं तर पक्ष्यांच्या मंजुळ स्वराप्रमाणे आपल्याला जगता आलं पाहिजे. जगणं हे कसं असावं तर कुणाला तरी आधार देणारं अशा पद्धतीचं जगणं असावं. जगणं हे अतिशय सुंदर प्रकारे आपल्याला जगता आलं पाहिजे. ते जगणं हे आपण विचार केल्याशिवाय त्या पद्धतीनं आपण जगू शकत नाही. त्या जगण्याला आशय नाही असं जगणं माझ्या वाटणीला नकोच आहे. मला आशय पूर्ण जगायचा आहे. मला उद्दिष्ट पूर्ण जगायचं आहे. मला जीवनात इतकं जरी वय झालं तरी सुद्धा अजून साध्य करण्यासारखं पुष्कळ आहे. मला खूप मिळवायचं आहे. मी कुठं वाचला अजून समर्थ रामदासांचा दासबोध सगळा. मी कुठं समजावून घेतलंय ते सगळं. समर्थांनी जाताना सांगितलं की आत्माराम दासबोध माझ्या स्वरूपे आहे सिद्ध. म्हणजे आत्माराम आणि दासबोध मी तुमच्यासाठी मागे ठेवून जातोय. त्यांनी जे मागे ठेवलं एवढं भांडार मी किती वाचलं. गीतेतले किती सुंदर श्लोक आहेत. एक मला माहिती आहे कर्मण्येव अधिकार असते मा फलेषु कदाचन. या एका श्लोकानं माझं जीवन किती उजळून टाकलं. आणि अशा प्रकारे अनेक श्लोक गीतेमध्ये आहेत पण मी ते कुठं वाचले. मला अजून खूप करायचं आहे. खूप सुंदर गोष्टी बघायच्या आहेत.
सुंदर माणसांच्या सहवासात यायचं आहे, त्यांच्याबरोबर विचारांची देवाण खूप खूप करायचं आहे, खूप करायचं राहून गेलेलं आहे. आणि हे करायचं राहून गेलेलं आहे म्हणून निराशपणाची विचार न करता ते पूर्ण करायच्या मागे आपण जेव्हा लागतो तेव्हा जीवनाचा खरा आशय आपल्याला समजून येतो. जीवन हे आशयपूर्ण असलं पाहिजे आणि जेव्हा हे आशयपूर्ण जीवन असतं त्यावेळेला आपल्याला त्याच्यातून काहीतरी मिळायला लागतं. म्हणून मला असं वाटतं की आपण आनंदानं जीवन जगत असताना हा आनंद जो आहे तो आनंद हा आपल्या चांगल्या गोष्टींच्या माध्यमातून मिळवायचा आपण सतत प्रयत्नच करत असतो. काही काही जणांना विनोदाची फार थोडीशी ही असते, नको म्हणतात, म्हणजे टवाळा आवडे विनोद, विनोद वगैरे करणारा मनुष्य म्हणजे वाया गेलेला आहे असं वाटतं. काय तसं नसतं ना खरं म्हणजे ते. यात तुम्हाला एक विनोद सांगतो तसा आहे. काय झालं की एका शाळेमध्ये, हे विनोद सांगता एवढ्यासाठी की आपण सगळे असं या हा विनोद संपल्यानंतर म्हणून हा विनोद सांगायचा की एका शाळेमध्ये एक डिपोटी गेले आणि डिपोटी जाऊन त्यांनी त्यांच्या हेडमास्टरांना विचारलं की तुमचा सर्वात उत्तम वर्ग कुठला. तर ते सांगितले अमुक अमुक वर्ग आहे, त्या वर्गात तुम्ही जा. तिथं गेले ते आणि त्या वर्गात जाऊन त्यांनी त्या शिक्षकांना विचारलं की तुमच्या वर्गातला सर्वात उत्तम विद्यार्थी कुठला. त्यांनी सांगितलं हा आमचा सर्वात उत्तम विद्यार्थी. ठीक आहे, त्याला उभं केलं आणि त्याला पहिला प्रश्न विचारला की दिल्लीचं तख्त कुणी फोडलं. दिल्लीचं तख्त कुणी फोडलं म्हटल्यानंतर तो मुलगा घाबरून गेला. तो म्हणला मी नाही सर, मी नाही फोडलं म्हणाला. ते म्हणाले आता काय करायचं. ते शिक्षकाला विचारलं त्यांनी, अहो काय शिकवताय तुम्ही म्हणाला. हा मुलगा दिल्लीचं तख्त कुणी फोडलं विचारलं तर मी नाही फोडलं म्हणून सांगतोय. तर शिक्षक म्हणाले साहेब त्या मुलाला मी 4 वर्ष ओळखतोय, अत्यंत प्रामाणिक आहे, खोटं बोलणार नाही, अजिबात खोटं बोलणार नाही. तो ज्या अर्थी म्हणतोय मी फोडलं नाही त्या अर्थी तुम्ही खरंच सांगतो नक्की फोडलं. त्याच्यानंतर मग वैतागले ते म्हणाले गुरुजी असे मुलं अशी, आणि ते गेले हेडमास्टरांच्याकडे. हेडमास्टरांना म्हणले अहो काय तुमच्या ह्याच्यात, मी मुलाला हा प्रश्न विचारला, तुमचे सर असं सांगतायत. त्या सरांनी तुम्हाला सांगितलं ना तो मुलगा प्रामाणिक आहे. ते म्हणाले अहो त्यांना आदर्श शिक्षक पुरस्कार मिळालेले आहेत, ते खोटं कधी बोलणार नाही म्हणाले, अत्यंत ज्ञानी आहेत ते, आणि त्याच्यामुळे अजिबात ते काय खरं नाही. त्यांनी कपाळाला हात मारून घेतला, कपाळाला हात मारून घेतला. गेल्या ऑफिसमध्ये त्यांनी एक पत्र तयार केलं शिक्षण खात्याच्या नावाने, आणि त्या पत्रात त्यांनी शिक्षण खात्यात दिलं असा असा मी प्रश्न विचारला, दिल्लीचं तख्त कुणी फोडलं आणि असा असा मला अनुभव या शाळेमध्ये आला, तर या शाळेवर आपण काहीतरी कारवाई करावी. आणि त्यांनी ते शिक्षण खात्याला पाठवून दिलं. शिक्षण खात्याकडून त्यांना 8 दिवसांनी पत्र आलं की दिल्लीचं तख्त फोडणं हे शिक्षण खात्याशी संबंधित नाही, बांधकाम खात्याशी संबंधित आहे, तरी कृपया हे पत्र त्यांना पाठवा. असा हा सगळा याचा प्रवास. म्हणजे ठीक आहे, म्हणजे ही सगळी अशी गंमत आहे. याने आपल्याला कुठेतरी आयुष्यामध्ये छान वाटतं असं ऐकायला, हसायला वगैरे. आचार्य अत्रेंचा विनोद तुम्हाला माहिती असेलच. ते आचार्य अत्रे त्यांच्या मराठीच्या ऑफिसमध्ये बसले असताना सहज त्यांनी बाहेर बघितलं खिडकीतून, तर रस्त्यावर एक गाढव मरून पडलेलं, आपल्याला माहिती असेल सगळ्यांना. तर तिथं सुद्धा असंच ना की ते गाढव मरून पडलं, त्यांनी कॉर्पोरेशनमध्ये फोन केला याला घेऊन जावा म्हणून. तर ते म्हणाले पाठवतो. मग नंतर परत त्यांनी दुसरा फोन केला, ते म्हणले हे गाढव. ते म्हणाले आचार्य अत्रे साहेब तुमच्याच मराठा ऑफिस समोर आहे, तुम्ही एवढे मोठे समाज करते, तुम्हीच का उचलून टाकत नाही ते काही लोकांना धरून. ते म्हणाले आम्ही उचलून टाकू, पण ते उचलून टाकण्याच्या आधी नातेवाईकांना फोन करायला नको का, म्हणून आम्ही तुम्हाला फोन केला वगैरे. तर हे अशा पद्धतीच्या काही गोष्टी असतात, ह्या गोष्टी आपल्या मनाला खूप आनंद देऊन जातात. मला आवडलेली आणखीन एक गोष्ट तुम्हाला सांगतो. देवाची पावलं नावाचा एक गोष्ट आहे. तर ती देवाची पावलं त्या गोष्टीने माझ्या मनावर खूप परिणाम केलेला आहे. तीच गोष्ट मी तुम्हाला सांगतो. एक श्रीमंत मनुष्य असतो. हा श्रीमंत मनुष्य अतिशय आनंदानं देवपूजा वगैरे सगळी करत असे, श्रद्धाळू होता, भक्ती करत असे.
सन्मार्गाने सगळे त्यांनी पैसे कमावलेले होते. असा हा मनुष्य आपल्या जीवनाची वाटचाल करत असताना त्या वाटचालीला इंग्रजीमध्ये सायन्स ऑफ टाइम म्हणतात. सायन्स ऑफ टाइम म्हणजे वेळेत, म्हणजे वाटचाल करत असताना आपण वाळूवरून चालतो असं त्याच्यात कल्पना केलेली असते. हा मनुष्य आपल्या जीवनाची वाटचाल करत असताना थोडासा पुढे गेला आणि गेल्यानंतर त्याला असं वाटलं, अरे बघूया तरी आपण आतापर्यंत किती अंतर चालून आलो. त्यांनी मागे बघितलं तर त्या वाळूमध्ये त्याला 4 पावलं दिसली. तो म्हणाला, मी तरी एकटाच चालतोय आणि या वाळूमध्ये 4 पावलं कोणाची उमटली. तो विचार करायला लागला, ही 4 पावलं कुठली, माझी तर 2च पावलं उमटायला हवी. अतिशय चांगला हुशार होता, चांगला होता, सज्जन होता, श्रीमंत होता, चांगले दिवस होते त्याला. आणि तो असा विचार करत करत पुढच्या मुक्कामावर गेल्यानंतर तो झोपला आणि झोपेमध्ये स्वप्नात देव आले आणि देवांनी त्यांना सांगितलं की अरे बाळा, तुझ्या मनामध्ये जो शंका आहे ती तू शंका काढून टाक, कारण 2 पावलं तुझी जरी असली तरी उरलेली 2 पावलं ही माझी आहेत, मी तुझ्या बरोबर आहे. त्याला खूप आनंद झाला. तो म्हणाला, प्रत्यक्ष देव माझ्या बरोबर आहे, त्याच्यामुळे माझं आयुष्य हे किती छान चांगलं जाणार आहे. असं म्हणून त्यांनी आपला पुढच्या जीवनाचा प्रवास सुरू केला. जीवनामध्ये सुखामागून दुःख हे येतं, कायम तर राहू शकत नाही सुख माणसाच्या नशिबात. त्याप्रमाणे त्यालाही दुःख वाटणीला आलं. खूप त्रास झाला, तरी सुद्धा तो हळूहळू पुढे चालतच होता. आणि असं चालत असताना एक दिवस त्यांनी मागे वळून बघितलं आणि मागे वळून बघितल्यानंतर त्याला असं दिसलं की अरे वाळूमधली 2 पावलं नाहीशी झाली आणि आता फक्त 2च पावलं दिसत आहेत. तो म्हणाला, ही फक्त माझी पावलं मला दिसत आहेत. देव सुद्धा कसा आहे बघा माणसासारखाच, की चांगल्या वेळेला येतो माझ्या बरोबर आणि वाईट वेळेला मात्र सोडून गेला मला. असं तो दुःख करत करत तसाच पुढे जायला लागला. आणि गेल्यानंतर त्याच्या मनात ते खूप दाटून आलं. तो सारखं देवाला विचारायला लागला, तू असं का केलं देवा, मला सोडून का गेला. त्या दिवशी रात्री त्याला परत स्वप्न पडलं आणि देवानं त्याला सांगितलं की अरे तू आयुष्यभर इतका चांगला वागला, मी तुला सोडून कसं जाईन. तुला आता दुःखाचे दिवस आले म्हणून मी तुला माझ्या कुशीमध्ये उचलून घेतलेलं आहे आणि वाळूमध्ये दिसणारी 2 पावलं ही माझी आहे, तुझी नाही आहे. असं असतं की ज्या वेळेला आपण आपलं जीवन एक अतिशय चांगल्या पद्धतीनं जगतो, अतिशय चांगली अशी वाट आपण स्वीकारतो, त्यावेळेला आपलं सुद्धा संरक्षण करणारा देव आहे आणि तो आपल्याला कुशीत उचलून घेऊन स्वतः वाळूतून तापलेल्या वाळूवरून चालण्यासाठी आपल्याला तो मदत करत असतो. त्याच्यामुळे काही झालं तरी आपण जीवनामध्ये कधी निराश व्हायचं नाही. मला हे नेमकं सांगायचं आहे की जीवन हे खूप जगण्यासारखं आहे. जीवन हे जगण्यासारखं आहे ते इतकं की आनंदानं आपण जगलं पाहिजे. आता काय असतं की आपण या आनंदाला शोधत नाही ना कधी. दुःख हे तुम्ही कुठेही कोपऱ्यात लपून बसलात तरी ते आपोआप तुमच्यापर्यंत येतं, हे अगदी नक्की समजा. त्याला शोधत बसू नका. जीवनामध्ये बरीचशी माणसं ही दुःखाला शोधत असतात. शोधू नका. तुम्ही कुठेही अगदी कोपऱ्यात बसलात, अंधारात बसलात, गुहेत बसलात तरी दुःख हे आपल्याला शोधत बरोबर येतं. पण आनंद मात्र हा हरवू शकतो. हरवलेला आनंद शोधणं हे फार महत्वाचं असतं, कारण शोधल्याशिवाय तो सापडत नाही. त्याच्या मागे लागल्याशिवाय तो आपल्या वाट्याला येत नाही. म्हणून आनंदाला आपण शोधलं पाहिजे, त्यावेळेला हे सगळं आपल्याला मिळू शकतं. म्हणून मला एक नेहमी असं वाटतं की अंधाराचं जे नक्षत्राशी नातं असतं, लक्षात घ्या, अंधाराचं नक्षत्राशी नातं, कारण नक्षत्र ही केवळ अंधारातच दिसतात, आपल्याला दिसत नाही. चमचमणारी नक्षत्र दिसायची असतील तर अंधारात जावं लागतं. साध्या नदीचं जे सागराशी नातं असतं, कारण खूप जगते आणि जगून शेवटी ती आपल्याला समर्पण तिचं कुठं होतं, सागरामध्ये. तेव्हा नदीचं सागराशी जे नातं असतं आणि त्याचप्रमाणे विजेचं धरतीशी जे नातं असतं, विजेचं धरतीशी जे नातं असतं, जीवनाचं जगण्याशी जे नातं असतं, तसंच मनाचं आनंदाशी नातं असतं, हे लक्षात ठेवा. आपल्या मनाचं नातं हे या कधीही न संपणाऱ्या आनंदाशी नातं आहे आणि हे ओळखून आपण जर आपला प्रवास केला, आनंदाला उराशी धरून आनंदाचा शोध घेत
आनंद न हरवता दुःखाला लांब ठेवून आपण जर आपला हा प्रवास केला तर आपण निश्चितच एक आनंद यात्री होऊ असं मला वाटतं. म्हणून असं मला शेवटी असं सांगायचं आहे की आपण आपल्या चौकटीत जे जगत असतो ना त्याच्यामध्ये चौकटीच्या बाहेर थोडंसं आलो. मी अनुभवलेलं आहे की मी प्राध्यापक आहे. इतकी मुलं आसपास असतात, सारखं मुलांचं आपल्यावर लक्ष असतं, समाजाचं लक्ष असतं. हा प्राध्यापक आहे म्हणून आपण काय करतो, देवानं जन्मताना आपल्याला काही चौकट घातली आहे का? काही नाही. देवानं मुक्तपणे जन्म दिलेला आपल्याला. देवानं सांगितलं हे सगळं जग तुला मोकळं आहे, तुझी सतसत विवेक बुद्धी जागृत ठेव आणि या जगाचा आनंद घे. या जगामधलं सगळं सौंदर्य तू अनुभव, या जगातल्या सगळ्या चांगल्या गोष्टी आहेत त्या तू घे. पण आपण काय करतो, आपण आपल्या बुद्धीत चौकट निर्माण करतो. मी प्राध्यापक आहे, या चौकटीत राहणार. मी कलेक्टर आहे, या चौकटीत राहणार. मी अमुक आहे, या चौकटीत राहणार. आणि त्या चौकटीत आपला दम घुसमटत असतो तरी सुद्धा ती चौकट सोडून आपण बाहेर येतो. हे फार महत्वाचे आहे. चौकटीमध्ये जग किती घुसमटणारं असतं आणि चौकटीच्या बाहेर तेच किती आनंददायक आहे. जीवनाची ही जी चौकट आहे ना ती मोडून आपण मोकळेपणानं जर जगलो तर खरोखरच त्याच्यामध्ये फार मोठा आनंद आहे. सकाळी आपण फिरायला जातो कारण घराच्या 4 भिंतींमधलं जे वातावरण आहे त्याच्यापेक्षा बाहेर सकाळच्या वेळेला जो ऑक्सिजन आहे, सकाळच्या वेळेला जो ओझोन आहे, सकाळच्या वेळेला वाहणारं जे वारं आहे, पक्ष्यांची किलबिल आहे, ते ऐकल्यानंतर मन उत्फुल्ल होतं. म्हणून आपण सकाळी जातो, आपलं क्षितिज विस्तारतं. माणसांचं जीवन हे नेहमी चतुष्मितीय असलं पाहिजे. एक लांबी असते माणसाच्या जगण्याला, ती काय प्रयत्न न करता मिळत असते. माणसाच्या जीवनाची लांबी आहे. पण माणसांच्या जीवनाला विचारांची खोली किती आहे हाही महत्वाचा प्रश्न आहे. ही दुसरी मिती आहे. माणसाच्या जीवनाला त्यागाची उंची असली पाहिजे, हा तिसरा आहे. आणि माणसाचा जीवनाचा दृष्टिकोन हा क्षितिजासारखा विशाल असला पाहिजे, ही चौथी डायमेन्शन आहे. तेव्हा लांबी, रुंदी, उंची आणि हा पसरलेला क्षितिजाचं डायमेन्शन, हे 4 मिती आपण ज्या वेळेला घेतो त्यावेळेला खरं जीवन आपण जगतो. आपण एकाच मितीत जर जगत गेलो की आयुष्य वाढतंय, दिवस वाढतायत म्हणून आपण आयुष्य वाढत जातं, पण बाकीचं काही नाही. तसं नाही आहे ते. जीवनाला लांबी असते, जीवनाला खोली असते, जीवनाला उंची असते आणि जीवनाला रुंदी सुद्धा असते. ही रुंदी आपण वाढवली पाहिजे, खोली अधिक केली पाहिजे, उंची सुद्धा वाढवली पाहिजे. आपोआपच लांबी वाढते. आणि अशी ही लांबी वाढून चतुष्मितीय आपण जीवन जेव्हा जगतो तेव्हा खरा आनंद आपल्याला या जीवनामध्ये प्राप्त होतो असं मला वाटतं. म्हणून मंगेश पाडगावकरांनी म्हटलेली एक कविता आहे, ती मला खूप छान आवडते. ती सांगतोय, हासत दुःखाचा केला मी स्वीकार. बघा, दुःखाचा स्वीकार करताना सुद्धा हसू आलेलं आहे चेहऱ्यावर. हासत दुःखाचा केला मी स्वीकार, निर्मिले चांदणे पिऊन अंधार. निर्मिले चांदणे पिऊन अंधार, प्रकाशाचे गाणे गातो अवसेच्या रात्री. प्रकाशाचे गाणे गातो अवसेच्या रात्री, म्हणून मी आनंद यात्री. म्हणून मी आनंद यात्री. इथे बोलायला त्याच्याबद्दल